युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विपुल उभारे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्राचे जनसामान्यांचे मुख्यमंत्री अशी ओळख ज्यांनी अल्पावधीत निर्माण केली ते आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आणि ज्यांच्या चौथ्या विजयाच्या महाविजयाच्या ऐतिहासिक विजयाच्या प्रचारार्थ समस्त आदिवासी समाज बांधवांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, RPI महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले निजामपूर विभागातील सर्व आदिवासी समाजाचे माता भगिनी, बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी सर्व प्रश्न, गाववाडी वस्तीवरील सर्व प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलंय। आम्ही या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळी त्या ठिकाणी एखाद्या आदिवासी बांधवावरती, माता भगिनीवरती एखादा प्रसंग येतो, त्या ठिकाणी ज्यावेळी रुग्णालयात त्यांना जाण्याची आवश्यकता पडते, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्या मागे कोण उभं राहत असेल तर ते आमदार भरतशेठ गोगावले साहेब। आपण पाहिलं तर या आदिवासी समाजाच्या माता भगिनींच्या ज्यावेळी प्रसूतीची वेळ येते त्यावेळी त्या ठिकाणी पहिला फोन जात असेल तर तो आमदार साहेबांना। आमदार साहेब त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी त्या माता भगिनीला त्या ठिकाणी रुग्णालयात पोहोचवेपर्यंत तसे त्यांच्यावरील सर्व उपचार त्या ठिकाणी आमदार साहेब हे स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी करत असतात। कोणताही आपला आदिवासी समाजाचा माझा बांधव असेल, त्या ठिकाणी कोणताही अपघात झाला, त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांना उपचाराची गरज असते त्यावेळी खऱ्या अर्थानं कोण उभं राहत असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेब या ठिकाणी त्यांच्या मागे उभे राहतात। आता या ठिकाणी काही नेते मंडळी या विभागामध्ये वल्गना करत आहेत की त्या ठिकाणी आदिवासी समाज हा त्या ठिकाणी त्यांच्या उभाटागटाच्या मागे राहणार आहे, पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आदिवासी समाज हा त्या ठिकाणी स्वाभिमानी आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही काय 500, 1000, 2000 काय 5000 रुपये दिलेत तरी त्या ठिकाणी आदिवासी समाज हा त्या ठिकाणी बाजूला जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांना मी आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना इशारा देतोय की त्या ठिकाणी आदिवासी समाज हा त्या ठिकाणी ज्याप्रमाणे गेल्या 15 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या मागे उभा राहिला आहे, असाच त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या मागे या निवडणुकीत देखील त्या ठिकाणी उभा राहणार आहे। आणि या निजामपूर विभागातून जे मताधिक्य त्या ठिकाणी आमदार साहेबांना मिळणार आहे त्या मताधिक्यामध्ये या माझ्या आदिवासी महिला असतील, माझे ज्येष्ठ मंडळी असतील, त्यांचा इथे मोलाचा सहभाग असणार आहे। आपण पाहिलं तर कालच त्या ठिकाणी आपण एक बातमी बघितली की दाखणे गावामध्ये त्या ठिकाणी खोटी अशी बातमी त्या ठिकाणी प्रसारित केली गेली की शिंदे गटातून उभाटा गटामध्ये दाखणे ग्रामस्थांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला। पण मला या ठिकाणी सर्व प्रसार माध्यम आहेत, या ठिकाणी सर्व जनता आहे, त्यांना सांगायचं आहे त्या ठिकाणी या विभागाचे नेते बाबू खानविलकर यांच्यासोबत त्या ठिकाणी महाडला जी सभा झाली त्या सभेमध्ये आदित्य ठाकरे साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी जे काही या विभागातील 500-700 कार्यकर्ते गेले, त्याच कार्यकर्त्यांसोबत दाखणे गावातील त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काय 100-125 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि त्यांचाच प्रवेश त्या ठिकाणी काल खोटा प्रवेश दाखवून शिंदे गटातील शिवसैनिकांनी उभाटा गटात प्रवेश केला अशी त्या ठिकाणी बातमी पेरली गेली। या बातमीवर तुम्ही समजून घ्या की असं म्हटलं जातं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याच्यामुळं स्नेहल जगताप या ठिकाणी कसं खोटं फेक नरेटिव्ह पसरून त्या ठिकाणी मतदारसंघातील जनतेमध्ये अफवा आणि संभ्रम पसरवून कसं त्या ठिकाणी खोटा अपप्रचार करत आहेत याची त्या ठिकाणी आपल्याला शहानिशा होते। कारण आपण पाहिलं तर त्यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दा नाही, त्या ठिकाणी कोणत्याही गाववाडी वस्तीशी त्यांचा संपर्क नाही। आणि आम्ही पाहिलं त्या ठिकाणी काल सुद्धा या निजामपूर विभागात फिरत असताना 2-4 गावामध्ये त्यांना बसायला जागा मिळाली नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सपशेल त्या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांच्या कुठंतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणी असे खोटे प्रवेश दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। ते सांगतात ना की बाबू खानविलकरांचा प्रवेश झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही 5000चा मताधिक्य घेऊ, तर मी या ठिकाणी सांगतो आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना या निजामपूर विभागातून 5000 मताधिक्य हे माहितीच्या माध्यमातून देण्यात येईल। कारण त्या ठिकाणी ज्यावेळी राष्ट्रवादीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांचा हात ज्यावेळी बाबू खानविलकरांच्या मागे होता त्यावेळीच खऱ्या अर्थानं ते बाबू शेठ होते, पण ते आता बाबू शेठ राहिलेले नाहीत। त्या ठिकाणी त्यांच्या मागे राष्ट्रवादीचे कोणी कार्यकर्ते नाहीत आणि जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले ते सुद्धा आमच्याकडे बोलतात, ते सांगतात त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत असलो तरी आमचं मत हे त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या देव माणसालाच असेल। कारण डोंगराळ दुर्गम भागात त्या ठिकाणी जी विकास कामं झाली
या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर 77 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा त्या ठिकाणी विकास पोहोचू शकला नव्हता. तो विकास पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं. कारण आमदार साहेबांनी सांगितलं त्या गावात, त्या वाडीत, त्या कुठल्या वस्तीवर राहणारे लोक त्या ठिकाणी कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची, त्या ठिकाणी मला काही घेणं देणं नाही. पण मी या मतदारसंघाचा आमदार आहे, मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझी जबाबदारी आहे की प्रत्येक गाववाडी वस्तीवर विकास पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे त्याच भावनेतून त्या ठिकाणी आमदार साहेबांनी विकास पोहोचवला. 4-4 करोडची कामं त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी आमदार साहेबांसोबत. त्या ठिकाणी बर्देमाज असेल, बोरमाज असेल, त्या ठिकाणी रस्ता झाला नव्हता. तो आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पूर्ण रस्ता त्या ठिकाणी नवीन तयार करून दिला आणि तो रस्ता पोहोचवल्यानंतर त्या गावातील जी काही मंडळी होती, ती ज्येष्ठ मंडळी होती, त्यांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आनंदाश्रू वाहू लागले. कारण हीच त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या कामाची खरी पोचपावती आहे. त्या ठिकाणी बाबू खानविलकर यांनी काल आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्या वल्गना मारल्या. त्यांनी सांगितलं की या गावाची वाट कोणी लावली, तर त्या बाबू खानविलकरांना मला सांगायचं आहे, या दाखणे ग्रामपंचायतीला आणि या दाखणेकरांना विकासाची वाट कोणी दाखवली असेल तर ती आमदार भरत शेठ गोगावले साहेबांनी दाखवली आहे. आणि या ठिकाणी तुमची या ठिकाणी निजामपूर विभागातील जनता अक्षरशः वाट लावणार आहे आणि बिनपाण्याची करणार आहे. कारण त्या ठिकाणी लोक बघतायत आम्हाला 20 तारीख कधी येते आणि आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील 2 नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी आमदारांप्रती आम्ही ऋण कधी व्यक्त करतोय. त्या ठिकाणी आमदार साहेबांची सगळी वाट बघतायत. त्या ठिकाणी 23 तारखेचा विजय हा आमदार साहेबांचा असणार आहे. त्या ठिकाणी बाबू खानविलकरांनी सांगितलं की या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले म्हणजे निजामपूर विभागाला लागलेली कीड आहे. त्या ठिकाणी बाबू खानविलकरांना एवढंच सांगायचं आहे की आमदारांवरती टीका करण्याची तुमची पात्रता आहे की नाही ते पहिले बघा. कारण याच आमदार साहेबांकडे तुम्ही किती वेळा मीटिंग केलात, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर किती मीटिंग केल्यात आणि किती आकड्याचा प्राइस टॅग लावून तुम्ही स्वतःला विकायला निघालात हे देखील या सर्व जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं आमदार साहेब, या महाड मतदारसंघातील 10 जिल्हा परिषद गटामधून तुम्हाला कोणी किती वल्गना केल्या तरी निजामपूर विभाग हा त्या ठिकाणी तुमचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सर्वाधिक मताधिक्य हे महायुतीच्या माध्यमातून महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. बाबू खानविलकर मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी लोकसभेला तटकरे साहेबांची निवडणूक होती त्यावेळी दाखणे ग्रामपंचायतीमधून त्यांना आम्ही 771 मतांची आघाडी दिली आणि त्या ठिकाणी तुमच्या पक्षाचे ते उमेदवार असून तुम्हाला केवळ 700 मतांची आघाडी देण्यात फक्त तुम्हाला यश आलं. त्याच्यामुळे तुम्ही समजून जा, त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या एका आदेशानं आम्ही तटकरे साहेबांना 771 मतांची आघाडी देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही 1000 काय 10,000 मताला वाटले ना तरी दाखण्याची जनता, दाखणे ग्रामपंचायतीची जनता वाट बघते की कधी एकदा 20 तारीख येते आणि कधी आम्ही विरोधकांचा सुपडा साफ करतोय. कारण त्यामुळं दाखणे ग्रामपंचायत मतदार सुज्ञ आहेत आणि त्यांना आव्हान आहे, दाखणे ग्रामपंचायत आणि भाले ग्रामपंचायत तुम्ही शर्यत लावा. तुमच्या ग्रामपंचायतीपेक्षा जर दाखणे ग्रामपंचायतमध्ये भरत शेठ गोगावलेंना जर मताधिक्य मी जर नाही दिलं तर मी या सक्रिय राजकारणातून संन्यास घेईल आणि जर तुम्ही नाही दिला तर तुम्ही या ठिकाणी राजकारण संन्यास घ्याल काय, हा तुम्हाला या ठिकाणी माझा सवाल आहे. या ठिकाणी निजामपूर विभाग असो, महाड मतदारसंघ असो, या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी सुज्ञ आहे. यांनी किती वल्गना करू द्या, यांनी किती पैशाने या ठिकाणी मतदारांना विकत घेण्याच्या गोष्टी करू द्या, पण मतदारसंघातील जनता वाट बघते. 20 तारखेला फक्त धनुष्यबाण आणि 23 तारखेला उडालना, 23 तारखेला महाविजयाचा गुलाल त्या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांच्याच अंगाला लागला असेल आणि विरोधकांना त्या ठिकाणी तोंड लपवण्याशिवाय दुसरी जागा नसेल. या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले साहेबांना मी ऐतिहासिक महाविजयाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जबरदस्त विपुल शेठ, जबरदस्त. तुमच्यासारखं सगळ्यांनी धडाडीने सांगितलं ना तर बघायलाच नको या विभागाचे चित्र काय असेल ते. मी आदिवासी महिला भगिनी यमुना ताई जाधव यांना विनंती करतो